स्टेजवर बोलायला उभं राहिलं, की हृदय जोरात धडधडतं. हात कापायला लागतात. थरथर, थरथर व्हावं लागतं. असं वाटतं, की आपण काय करतोय? आपण काही चुकीचं तर नाही का करत? आपल्या तोंडातून काय शब्द बाहेर पडतायत? असं तुम्ही प्रत्येकाने पहिल्यांदा स्टेजवर गेल्यावरती अनुभवलंय. आणि बरीच लोकं असा काहीतरी अनुभव आल्यामुळं परत त्यानंतर स्टेजवर जाण्याचं नाव देखील घेत नाहीत. काळजी करू नका. ही फक्त तुमचीच भीती आहे किंवा तुम्हालाच असं होतंय असं नाही. जगातील बहुतेक लोकांसोबत हेच होतंय. आता प्रॉब्लेम काय आहे नेमका? पहिली गोष्ट, लोक काय म्हणतील? पहिली गोष्ट काय आहे? पहिली भीती काय आहे? लोक काय म्हणतील? कुछ तो लोग कहेंगे. लोगों का काम है कहना. तुम्हाला बोलायचं आहे ना, तुम्हाला तुमचे विचार मांडायचे आहेत ना, लोकं बोलतील, लोकं बोलणार आहेत, त्यांचं काम बोलणंच आहे. पण तुम्हाला ठामपणे माहीत असलं पाहिजे, की मी काय बोलायला आलोय, काय डिलिव्हर करायला आलोय. आणि हे तुमच्याकडे ठामपणे असेल, तर डेफिनेटली स्टेजवरती थरकाप उडणार नाही. हां, मान्य आहे, मान्य आहे. पहिल्यांदा स्टेजवरती गेल्यानंतर ह्या गोष्टी अनुभवणार अनुभवणार आहात तुम्ही. ह्या गोष्टीला फेस करावं लागणार आहे. मी काय जगातल्या कितीही मोठ्या पब्लिक स्पीकरना जरी तुम्ही बोलवलं आणि त्यांना विचारलं, पहिल्यांदा स्टेजवरचा अनुभव कसा होता? प्रत्येकाचा अनुभव असाच होता. पण त्यातूनच त्यांनी स्वतःला पॉलिश केलं, त्यांनी स्वतःला चमकवलं आणि आज ते खूप छान पद्धतीनं हजारो, लाखो, करोडो लोकांच्या समोर अगदी स्पष्टपणे आपले विचार मांडू शकतात. लोकांच्या याच विचारामुळं आपण थ्रेट मोडमध्ये निघून जातो आणि आपल्या शरीरामध्ये एन्झायटी निर्माण होते. आता स्टेजची ही आलेली एन्झायटी आपण आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे का? असं समजून ओव्हरऑल जीवन जगत असतानाही आपल्याला असंच वाटतं, की मला लोकांशी बोलता येत नाही. अहो स्टेजवरती जाऊ दे, एखाद्याच्या समोर बोलायचंय, कोणाला काहीतरी कन्सेप्ट समजावून सांगायची आहे, अनोळखी व्यक्तीला काहीतरी समजावून सांगायचंय, डॉक्टरांच्या समोर बोलायचंय, पोलिसांसमोर बोलायचंय, तरीही ही लोकं घाबरटच राहतात. म्हणून पब्लिक स्पीकिंग म्हणजे तुम्ही फक्त स्टेजवर बोलतात ते पब्लिक स्पीकिंग नाही. पब्लिक स्पीकिंग म्हणजे तुम्ही लोकांसमोर वन टू वन कोणासोबत जरी बोलत असाल आणि त्यांच्याशी बोलताना जर कॉन्फिडंट तुमच्याकडे नसेल, तरी सुद्धा तुम्ही घाबरटच आहात. आता हे बदलायचंय तर काय करावं लागेल? थांबा. त्याच्या आधी जाणून घ्या नेमकं काय होतंय? नेमकं फिअर म्हणजे काय आहे? नेमकी ही एन्झायटी काय आहे? आपण कुठलीही नवीन गोष्ट करत असताना आपल्याला पहिल्यांदा भीती वाटतेच की नाही? वाटते. कारण आपल्या ब्रेनच्या पॅटर्नमध्ये तो एक्सपिरियन्स पहिल्यांदा आहे. कुठलाही एक्सपिरियन्स घेत असताना तो एक्सपिरियन्स पहिल्यांदा आहे. जर तुम्ही पहिल्यांदा घाबरलाय म्हणून दुसऱ्यांदा जर टाळलं, तर तो तुमच्या ब्रेनच्या पॅटर्नमध्ये काय तयार होणार आहे? या ठिकाणी स्टेजवरती गेल्यानंतर किंवा लोकांशी बोलत असताना मला बोलताच येत नाही, माझी बोलती बंद होते, माझी बोबडी वळते. नाही. थांबा. हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सला तुम्ही तुमच्या ब्रेनच्या पॅटर्नमध्ये निगेटिव्हिटी ॲड करताय. नाही. तुम्हाला पॉझिटिव्हिटी ॲड करायची आहे, तर प्रॅक्टिस वाढवलं पाहिजे. कशामुळे होतं हे? प्रॅक्टिसच्या अभावामुळं. आता प्रॅक्टिसचा अभाव जर तुम्हाला दूर करायचा असेल, तुम्ही म्हणाल, "सर रोजच कुठं काय आम्ही पब्लिक स्पीकिंग करायला जाऊ, रोजच स्टेज थोडीच आम्हाला मिळणार आहे." नाही, तुम्ही चुकताय. परत एकदा मी सांगतोय. तुम्ही आरशासमोर उभे राहा. स्वतःच्या नजरेत जोपर्यंत स्पष्टपणे तुम्ही ठामपणे बोलू शकत नाही, तोपर्यंत स्टेज काय एखाद्या त्रयस्थ थर्ड पर्सनच्या समोर सुद्धा तुम्ही बोलू शकणार नाही. टास्क लक्षात ठेवा. आरशासमोर उभे राहा. काहीही स्क्रिप्ट तयार करा. कशावरही माय सेल्फ बद्दल बोला. सुरुवात करा. रोज 1 मिनिटाचं प्रॅक्टिस करा. रोज राहू दे, आठवड्यातून 1 मिनिटाचं प्रॅक्टिस करा. पुढच्या काही महिन्यांमध्ये तुमच्या टोनमध्ये, तुमच्या वाणीमध्ये, तुमच्या उच्चारांमध्ये झालेले बदल तुम्हाला अनुभवायला मिळतील. किती दिवस घाबरून बसायचं? आम्हाला स्टेजवरती बोलताच येत नाही, आमच्याकडे पब्लिक स्पीकिंग टॅलेंट नाही, आम्हाला स्टेज फिअरच आहे. नाही, स्टेज फिअर नावाचा प्रकार जगात नाही. प्रत्येक जण इथं माणसंच आहेत. प्रत्येक जण माणसंच आहेत. तुम्हाला जनावरांच्या समोर जाऊन बोलायचं नाही. हत्ती, घोडे, उंट यांच्या समोर जाऊन बोलायचं नाही. माणसांच्या समोरच तुम्हाला विचार मांडायचे आहेत. तुम्हाला बोलायचं आहे. येतंय लक्षात? सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याच्यावरती काम चालू करा. तुम्हाला पास्ट एक्सपिरियन्स असा आहे, मागच्या वेळी असं झालं होतं, त्यावेळी मी स्टेजवर गेलो, मला बोलताच आलं नाही, माझे हात लट कापायला लागले, डोळ्यातून पाणी आलं. येऊ दे ना, होऊ दे ना. सुरुवात अशीच असते. कुठल्याही गोष्टीची सुरुवात जन्माला आला आणि डायरेक्टली माईकवरती उभं राहून खड बोलायला लागला, असं झालंय का? जगात कोणी असं आहे का? कितीही मोठा व्याख्याता, कितीही मोठा वक्ता, कितीही मोठा स्पीकर घ्या. नाही. प्रत्येकाची सुरुवात शून्यातूनच झालेली आहे. तुम्हाला सांगतो माझा एक स्वतःचा एक्सपिरियन्स. मी ज्यावेळी कुठल्या कार्यक्रमामध्ये बोलायला मला दिलं जायचं शाळेमधल्या, तर शाळेमधल्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना मी पहिला चिठ्ठी लिहून घ्यायचो, स्क्रिप्ट लिहून घ्यायचो, शिक्षकांकडून विचारून घ्यायचो, "सर, सर, हे स्क्रिप्ट मी लिहिली आहे, ह्या गोष्टी मी लिहिल्या आहेत, ह्या लिहिलेल्या गोष्टी मी बोलू का?" ते ज्यांनी अप्रूव्हल मला दिलं, की मग मी बोलायला जायचो. समोर लोकं बघायचो आणि लोकांच्याकडे बघून मी मी
ती चिठ्ठी कशी उघडायची हे सुद्धा मला समजत नव्हतं. मित्रांनो, हेच तर गणित आहे. हीच तर गंमत आहे. त्यामुळं काय करायचंय? तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला काय बोलायचं हे लिहून काढा. स्क्रिप्ट लिहू नका. शब्द टू शब्द लिहू नका. पॉइंट टू पॉइंट लिहा. एखादा मुद्दा घ्या. समजा तुम्ही एखादा विषय घेतलाय. काय विषय घेतलाय? एखाद्या महापुरुषांबद्दल घेतलाय. समजा महात्मा गांधींबद्दल तुम्हाला बोलायचंय. मुद्दे घ्या. त्यांचा जन्म, मग त्यानंतर त्यांचं बालपण, त्यानंतर त्यांचं मोठे झाल्यानंतर काय सुरुवात कशी झाली? सुरुवात कशी झाली? शिक्षण. अशा एक पॉइंट टू पॉइंट तुम्ही आणि मग त्यांच्या जीवनाचा संघर्ष. हां, आता यात व्हॉइस मॉड्युलेशन आहे, बरेच प्रकार आहेत. ते सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे, पण YouTubeवरती नाही. हां, तुम्हाला शिकायचंय? कमेंट करा. माझा नंबर आहे खाली कॉल करा. 1 टू 1 सुद्धा सेशन घेईन. पण हे YouTubeवरती खूप लोकं तुम्हाला पब्लिक स्पीकिंग शिकवतील. ठीक आहे, चांगलंच सांगतायत, वाईट सांगत आहे. पण तो पर्सनल टच जोपर्यंत तुमच्या अंतरंगातून आतमधून येत नाही, की मला पब्लिक स्पीकिंग शिकायचं आहे त्यासाठी मी पर्सनली त्याच्यासाठी एफर्ट घेतोय. YouTube जनरल आहे हो, सगळेजण बघतायत. तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी असं हवंय. हवं असेल तर कमेंट करा. नंबर आहे माझा खाली कॉन्टॅक्ट करा. हो, प्रत्येक जणाला ठामपणे बोलता येणं शक्य आहे. ज्याला बोलता येतं त्याला जगात काहीही करता येतं. बोलता येणं खूप महत्वाचं आहे. जो बोलका ज्याला बोलता आलंय त्यानंच जग जिंकलंय. त्यानंच काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. नाहीतर कमी बोलणारे, मला फार बोलायला चालत नाही, मी फारसं थोडकंच बोलतो. ठीक आहे ना, थोडकं बोला. पण जिथं बोलण्याची गरज आहे, तिथं ठामपणे तुमचे शब्द बाहेर आले पाहिजे. कित्येक लोकांच्या सोबत हाच प्रॉब्लेम होतोय. आतमध्ये प्रचंड शब्दसाठा आहे. पण बोलायचं म्हटलं की भीती आहे, घाबरटपणा आहे. येस, मी हर्षल नलवडे, क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आहे. मानसिकतेवरती काम करतोय. मानसिक आजारांवरती सुद्धा क्लिनिकल हिप्नोथेरपीच्या माध्यमातून उपचार पद्धती राबवतोय आणि ह्या सगळ्या माध्यमातून मी तयार केला एक असा कोर्स जो आहे तुम्हाला वक्ता बनण्यासाठी, तुम्हाला फ्लुएंट पब्लिक स्पीकर बनण्यासाठी किंवा तुम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा कोर्स प्रचंड महत्त्वाचा ठरणार आहे. हा कोर्स काय कुठे मी अजूनही अपलोड केलेला नाही. हा कोर्स तुम्हाला हवा असेल तर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. खालील नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.